विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आणखी एकदा तुम्हाला बोलावंसं वाटलं कारण 10वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा नुकतीच सुरू होणार आहे. परीक्षा आतापर्यंत आपण देतच आलो. जीवन आहे, जीवनाचा परीक्षा हा अविभाज्य घटक आहे. आपण पहिली परीक्षा दिली ती आईच्या उदरातून बाहेर निघण्याची अवघड परीक्षा पार करून आपण या जगात अस्तित्वात आलो. आणि आता ज्या परीक्षा आपण देणार आहोत त्या तर खूप साध्या परीक्षा आहेत. एवढी मोठी परीक्षा आपण दिलोत तर या साध्या परीक्षेचं मूल्य आपल्या जीवनात खूप कमी आहे. आणि याच परीक्षा आपल्या जीवनाचे अर्थ प्राप्त करून देणारे आहेत. कारण या परीक्षा संयमानं, अभ्यासानं दिलात तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. मग आता विद्यार्थी मित्राचा असा आग्रह होता, परीक्षेला जाताना काही जणांच्या मनामध्ये द्विधा स्थिती निर्माण होते. काही जणाला खूप घाम येतो, काही जणाला काही लक्षणं असे होतात. मला विद्यार्थी नेहमीच सांगतात, अभ्यास तर पूर्ण होतो आणि अभ्यास पूर्ण करण्यासाठी तुमच्या मागची जी शक्ती आहे, ती शाळा आहे, शिक्षक आहेत, आईवडील आहेत, हे परिपूर्ण परिश्रम घेतात आणि तुम्ही पण त्याच पद्धतीनं वाटचाल करता. आमचा शब्द तुम्ही खाली पडून देत नाही. आम्हाला खूप तुमच्यावर अभिमान आहे, सर्व विद्यार्थ्यावर. मग आता परीक्षेला जाताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपण आहार कसा घेतला पाहिजे, आपण उजळणी कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टींची आपण या ठिकाणी चर्चा करू. तुमचा सगळ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच असावा. कारण आम्ही अभ्यास पूर्ण करण्यासाठी नव्हे, तुम्हाला ते कसं कळेल, सगळ्या संकल्पना कशा स्पष्ट होतील याकडं वर्षभर लक्ष दिलो आम्ही. यात वाद नाही. अभ्यास तुमचा पूर्ण झाला आणि परीक्षेची पूर्ण तयारी तुम्ही केलात असं मला वाटते. तुमचे चेहरे पाहून असंच वाटते. सर्व शिक्षक खूप तळमळीनं तुमच्याकडून अभ्यास करून घेतला. तुमच्याकडून काय म्हणा, कारण तुम्हीच मेहनती आहात, ते तुम्हीच केलात. आम्ही फक्त माध्यम आहोत. आणि तो अभ्यासक्रमाचा गाडा तुम्हालाच ओढून न्यायचा आहे आणि चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे. मग आता अभ्यास पूर्ण झाला तर काय करावं लागेल मित्रहो? आता पूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, लगेच परीक्षा आहेत. मग काय करावं? उजळणी करावी. आपण वर्षभर काय महत्त्वाचं टिपण केलं असाल तर त्याची नेहमी उजळणी करावी. आणि जाता जाता जो विषय आहे त्या विषयाचाच ध्यास घ्यावा. बाकीचे विषय तुमच्या नजरेत नको. कारण सगळेच विषय एका दिवशी केलात तर परीक्षा लिहित असताना, उत्तर देत असताना गोंधळ होईल. म्हणून ज्या दिवशी जो पेपर आहे त्याच पेपरचा परिपूर्ण सराव करावा आणि परीक्षेला जाताना संयमानं जावं. जास्त काळजी करू नये. कारण जास्त काळजी केलात की तुम्हाला येणारं उत्तर येत नाही. आणि उत्तर जेव्हा येत नाही तेव्हा आपल्या जीवनात नैराश्य त्या काळापुरता येतो. आपल्याला असं वाटते, मी एवढा अभ्यास केला तरी मला काही जमत नाही. म्हणून माणूस थोडा नैराश्य होण्याची शक्यता आहे. म्हणून जास्त काळजी करू नका. परीक्षेला जाताना आदल्या दिवशी आपल्या बॅगमध्ये सर्वच साहित्य टाका. उदाहरणामध्ये 4 एक पेनी घ्या, मोजपट्टी घ्या, स्केल म्हणू त्याला आपण, खोडरबर घ्या, कंपास वाटल्यास कंपास पेटी जवळ ठेवा, पाण्याची बाटली घ्या, पुरेसे पैसे घ्या. कारण आपल्याला कदाचित पेपर संपल्यावर भूक लागेल किंवा अपरिहार्य कारणामुळे काही लागत असेल आपणाला, ते खरेदी करता येईल.
तशा तशा पद्धतीनं जशी जशी आवश्यकता असेल तसं तसं त्या पद्धतीनं सगळं साहित्य आपल्याजवळ पाहिजे. ही बॅग संध्याकाळीच तयार करून ठेवा, कारण सकाळी आपली घाई अलग असते, वेळेवर पोहोचायचं असते, म्हणून आपल्याला दगदग नको. म्हणून संध्याकाळी कोणता ड्रेस घालायचा तो सुद्धा आपल्याला निवडता आला पाहिजे आणि सैल कपडे साधेपणानं आपल्याला परीक्षा हॉलमध्ये अर्धा तास अगोदर पोहोचायला हवं. हातात पेपर आल्यानंतर, कारण बोर्डानं एक चांगली संधी आपल्याला दिली, 10 मिनिटं अगोदर पेपर आपल्या हातात येणार आहे. हातात पेपर पडल्यानंतर त्या पेपरकडं शांत चित्ताने बघा, थोडा वेळ मौन धारण करा, डोळे मिटवा, लांब श्वास घ्या 2-3 वेळेस आणि नंतरच पेपरकडे बघा. घाई गडबडीने पेपर वाचण्याचा प्रयत्न करू नका. आणि डोळे मिटवल्यानंतर श्वास लांब घेतल्यानंतर असा विचार करा, या पेपरमध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मला येते. या पेपरमध्ये प्रत्येक प्रश्न जे विचारले त्या प्रश्नाला पूरक जे आहे ते माझ्या शाळेत पूर्ण शिकवलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर विचार केलात आणि नंतर जर डोळे उघडलात आणि शांतपणाने पेपर वाचलात की तुम्हाला कळेल हे तर झालेलेच आहे. आणि तुम्हाला सांगतो मित्रहो, बोर्डाचा पेपर एवढा सोपा राहणार आहे, खूप सोपा राहणार आहे, कारण यापेक्षा अवघड परीक्षा आपण दिलो. मग आपण काय करतो, अति काळजी करतो आणि येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही. म्हणून काळजी ही बाब अतिशय घातक आहे. म्हणून काळजी न करता अतिशय प्रसन्न चित्तानं परीक्षेला सामोरे जा. त्याचप्रमाणे पेपरमधील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा. आणि एक सांगतो मित्र, आणि हे वर्गात सुद्धा मी खूप वेळेला विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे, जोपर्यंत तुम्हाला प्रश्न कळणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर कदापि देता येत नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याला प्रश्न कळायला पाहिजे, त्या प्रश्नात काय विचारले हे कळायला पाहिजे, तरच आपल्याला त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देता येईल. विद्यार्थी काय करतात, प्रश्न कळत नाही, उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं उत्तर चुकतो, नाईलाजाने मार्क कमी पडतात. मग आपण असा विचार करतो, मी एवढं लिहिलं तरी मार्क मला कमी आहेत. काही पेपर असे आहेत की त्याचा सराव करावा लागतो. उदाहरणामध्ये गणित आहे, विज्ञानाचे प्रश्न आहेत गणितावरचे, ते सगळे सरावाने येतात. तुमच्यात सरावाचा अभाव आहे. म्हणून ज्या दिवशी गणिताचा पेपर असेल, एव्हाना वर्षभर आपण गणित न वाचता त्याचा सराव करावा. एक सराव संच तुमच्या हातून परीक्षेच्या काळापर्यंत 20 ते 25 वेळेस गेलं पाहिजे. एक प्रकरण 20 ते 25 वेळेसचा सराव पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल, त्यातले बारकावे कळतील. मग आता विशेष गोष्ट, आहार कसा असावा. परीक्षेच्या काळामध्ये आपला आहार साधा असावा, कारण आपली आई वडील आपलं मूल परीक्षेला जात आहे म्हणून चटकमटक तुम्हाला करून देण्याची रीत रिवाज आहे. परंतु आपण आईवडिलांना सांगलं पाहिजे, कारण परीक्षेला जाताना साधा आहार घेतला तर तुमच्या पोटात काही गडबड होणार नाही आणि आळससुद्धा येणार नाही. म्हणून परीक्षेला जाताना साधा आहार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल. म्हणून मला असं वाटते, परीक्षेला जाताना साधा आहार घ्यावा, पाण्याची बाटली सोबत घ्यावी, कारण उन्हाचे दिवस असतात, ऊन लागण्याची शक्यता दाट आहे, तहान लागते, घोट घोट पाणी पीत असावं. परीक्षेला जाताना बाथरूमला येणे, हाताला घाम येणे या घाबरण्याची लक्षणं आहेत. म्हणून अति काळजी करू नका, मनात कोणतीच भीती आणू नका, कारण ही प्रश्नपत्रिका खूप साधी आणि सोपी राहणार आहे. फक्त तुमच्यात संयम हवं, तुमच्यात कॉन्फिडंट हवं ते लिहिण्याचं. सकारात्मक विचार माणसाला समोर नेण्याचं काम करतो. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. मी वर्गात अध्यापन करत असताना हेच सांगतो विद्यार्थ्यांना, सकारात्मक राहिल्यानंतर माणसाचा अर्धा अभ्यास होतो, 50% अभ्यास होतो. कारण जोपर्यंत तुम्ही सकारात्मक होणार नाही तोपर्यंत अभ्यास करणं हे कठीण आहे. म्हणून सकारात्मक व्हा.
सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला जा आणि परीक्षेला जाताना तुमच्या मनात असे निश्चय करा की परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला येते. या दृष्टिकोनातून तुम्ही जर प्रामाणिकपणे विचार केलात सकारात्मक, तर तुम्ही खरंच जीवनात अतिशय महान होणार आहात. सकारात्मक दृष्टिकोन हा प्रगतीकडे नेणारा विचार आहे. म्हणून आपल्याला आपली प्रगती करून घ्यायची असेल, कारण हेच दिवस आहेत प्रगती करण्याचे. या दिवसात तुम्ही जर आनंदी जीवनाचा उपभोग घेतलात आणि नको ते केलात, तर मरेपर्यंत नरक यातना सोसाव्या लागतील. या माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आणि या परीक्षेच्या काळामध्ये वाईट विचारापासून दूर राहा. जसं की आपण मोबाईल हातात घेतलं आणि त्याला हाताळलं, तर नको त्या गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. आणि नको त्या गोष्टी जेव्हा नजरेसमोर येतात, तेव्हा आपलं डोकं नकारात्मक विचार करायला लागतो. म्हणून या साधनापासून दूर राहावं परीक्षेच्या काळापर्यंत. जर कदाचित तुम्ही त्याच्या सानिध्यात गेलात, तरी चांगल्या गोष्टी सर्च करून अभ्यासाला पूरक असं काहीतरी वाचावं, असं मला वाटते. परीक्षेच्या काळामध्ये कोणाशी वाद घालू नका, कारण वाद घातल्यानंतर कोणाचंही आतापर्यंत भलं झालं नाही. भांडणं केल्यानंतर आतापर्यंत कोणाचंही भलं झालं नाही असं एकही उदाहरण नाही. भांडणं केल्यानंतर कोणाची प्रगती झाली. वाद घातलात तर आपली मानसिकता खराब होते. म्हणून कोणाशी वाद घालणं टाळा. आणि चांगल्याशी संगत ही माणसाला प्रगतीकडे नेते. म्हणून चांगले मित्र कमवा, चांगल्या मित्रासोबत राहा. जे मित्र वाईट विचाराशी मैत्री केलेली असतात, अशा मित्रापासून कोसो दूर राहा, तरच तुमची प्रगती होईल. तुम्ही आमचे लाडके विद्यार्थी आहात. तुम्ही पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पेढा आम्हाला भरवायला येता, तेव्हा खरंच सांगतो खूप आनंद होतो. आम्हाला खूप आनंद होतो. असं वाटते आम्ही जो वर्षभर तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाचं सार्थक झालं असं आमच्या अंतःकरणातून वाटते. आम्ही खरंच अंतःकरणातून आनंदी होतो. खूप छान. काही विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं पास होतील अशी मला खात्री आहे. तुमच्याशी मला एवढं छान सकारात्मक बोलता आलं, त्याबद्दल तुमचे पुनश्च धन्यवाद. तुम्हाला असेच माझे व्हिडिओ ऐकायचे असतील तर तुम्ही मला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि अशी छान गोष्टी तुम्ही ऐकू शकता. बरंच काही तुमच्याशी बोलायचं आहे. मी ही संधी कधी दवडणार नाही, तुमच्याशी बोलणार आहे, वर्षभर बोलणार आहे. आणि यावर्षी माझा ध्यास आहे की तुमच्याशी दररोज 5 वाजता सकारात्मक बोलावं आणि काही तुमच्या अडचणी असतील तर त्या ऑनलाईन घ्यावं अशी माझी इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा मला साथ द्याल अशी आशा बाळगतो आणि इथं मी थांबतो. नमस्कार.